मॅचला सुरुवात होईल आणि त्याच्या पुढचा मॅच जो असणार आहे तो पिंपलगाव आणि घोडेघर. पुढचा मॅच सेकंड राऊंडचा पहिला मॅच होणार आहे तो पिंपलगाव वर्सेस घोडेघर या दोन संघामध्ये होणार आहेत. दोन्ही संघ आपण दिलेली वेळ तिथे उपस्थित आहात, परंतु दोघांनी रेडी व्हायचं. पिंपलगाव आणि घोडेघरला विनंती असेल आपण दोन्ही संघ रेडी राहायचे आहेत. सेकंड लॉर्ड्स जो पहिल्या लॉर्ड्समधला सेकंड राऊंडचा मॅच आहे तो आपण या ठिकाणी क्लिअरिफिकेशन करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सेकंड राऊंडचा जो दुसरा मॅच आहे तो या मॅचमधला विजयी संघ खेळेल. टीम KCC माप्रल तरीबंदरवाडी संघाशी मात्र मॅच मैदानावरती खेळणार आहेत. चला सध्या मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. दोन बॅट्समन मैदानावरती रेडी आहेत. षटक क्रमांक मैदानावरती पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतात संजय शिगवन यांना पण मैदानावरती पाहतात. अनुभवी लिजन आणि एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून ज्या खेळाडूकडे नेहमी पाहिलं जात आहेत असे खेळाडू मैदानावरती आपल्याला संजय शिगवन पाहायला मिळत आहेत. तुमच्याकडे प्रत्येक काही गोष्टी असतात, परंतु तुमच्याकडे जर अनुभव असेल ना, यस अंपायर्स रेडी आहेत, अनुभव जर असेल ना तर यशाची शिखरे हे तुम्ही नेहमी गाठत असतात. स्ट्राईक एनवरती बॅट्समॅन आहेत मिस्टर निशान आणि नॉन स्ट्राईक एनवरती बॅट्समॅन आहेत मिस्टर तुषार. पहिला बॉल अपील आणि पहिल्याच बॉलवरती लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज बाद. विकेटचं बटन, पहिला धक्का लागलाय. महत्वाच्या श्रेणी फलंदाज बाद. देखा तुमको जब से बस देखा तुमको यारा, तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा, यूं नजरे ना फेरो तुम मेरे हो मेरे तुम, कह दो ना you are my सोनिया, कह दो ना you are my सोनिया. पहिल्या बॉलवरती विकेट या ठिकाणी मात्र मिळत असताना पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर नितेश मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नितेश साळवी आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर चेंडूला मात्र फक्त ढकलून दिल्या गेल्यात. एकदा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आय थिंक पहिल्या पर्वामध्ये युवा चषक कोपरीच्या मैदानावरती पार पडला होता. त्या पर्वामध्ये युवा चषकामध्ये आपण पाहिलं होतं, खास करून मागच्याच पर्वामध्ये आपण युवा चषक पाहिला होता कोपरीच्या मैदानावरती. त्यावेळी शेनाले बोलांडेवाडीचा संघ द्वितीय उपविजेता संघ म्हणून या संघाला आपण पाहिलं होतं आणि तिथे नितेश साळवी यांची बॅटिंग आपण पाहिली होती. गोलंदाजी नितेश यांचे आपण अष्टपैलू खेळाडू आहेत. तो अष्टपैलू खेळ आपण नितेश साळवी यांचा त्या ठिकाणी पाहिला होता. पण अनुभवी संजय सदा मैदानावरती आहेत. चांगला बॉल, विकेट किपर आता बहुधा तिथे चुकला. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. पंच बाईचा इशारा करतायत त्या ठिकाणी हेमंत ठाकूर सर मैदानावरती सध्याच्या घडीला आहेत. एका बाजूला स्क्वेअर लेग अंपायर हेमंत ठाकूर सर आणि स्ट्रायकर अंपायर राही शेख सर यांना पण सध्याच्या घडीला मैदानावरती पाहतात. दोन्ही अंपायर सध्या मैदानावरती चांगलं काम करतायत आणि मंडणगडच्या स्पर्धा म्हटलं तर जास्तीत जास्त कव्हर करत असताना राही शेख सर यांना पण पाहतात आणि सध्याच्या घडीला अष्टपैलू कामगिरी खेळ आणि त्याच्यानंतर 40+ क्रिकेट अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये पंचांचं काम हे सातत्याने करणारे हेमंत ठाकूर सर यांनाही आपण तिथे सध्याच्या घडीला पाहतायत. एक रन मात्र मैदानावरती घेतली गेली पुन्हा एकदा आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्या. प्रशांत पोस्टुरे आम्हाला माहिती देतात धावसंख्या आहे 3 धावा धावफलकावरती आहेत. हवेमध्ये खेळला, फटका छान खेळला, दर्जेदार खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर चेंडूचा पाठलाग करतात, परंतु चेंडू इनफील्डला क्लिअर करत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. सर कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळला नितेश साळवी यांच्या बॅटमधून चौकार. चिकना चिकना मुर्गा पैसल है, रूपान देखना चिकना चिकना मुर्गा पैसल है, क्रिकेटर नवरा करायचा है, मला क्रिकेटर नवरा करायचा. थँक यू
पुन्हा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला बॉल मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलात. अनुभव आपला आहे तो अनुभव दाखवण्याचा प्रयत्न सध्या संजय शिगवाण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालात. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती रन बनवले गेले आहेत, त्या मात्र फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती बनवले गेलेले आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. 3 षटकांमध्ये काय घडेल हे चित्र आपण मैदानावरती पाहणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये डीजे आकाश यांचं संगीत ऐकूया आणि पुन्हा ते येऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे सुरू आहे युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2024. नवीन खेळाडू मैदानावरती सनी येत आहेत. पण सनीला मी म्हटलं होतं खास करून त्या गणेश कोणच्या मैदानावरी, म्हणजे नुकताच गणेश कोणच्या मैदानावरती एक स्पर्धा पार पडली. तिथे खास करून संजय दादा शिगवण यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती. त्यांनी अनुभव म्हणजे गेली 20-25 वर्ष जरी म्हटली, म्हणजे गेली खास करून ती 15-18 वर्षाचा कालावधी पाहिला तर संजय शिगवण यांच्या पाठीशी असलेला सातत्याने तो अनुभव आहेत, तो अनुभव त्यांचा पाहायला मिळाला. आणि एक सॉंगही वाजलं सध्या क्रिकेटर नवरा. पण आता सध्याच्या गेलं 2 नाद आहेत. एक तर प्रत्येकाला नाद आहे तो बैलगाडा शर्यतीचा आणि दुसरा नाद आहे तो मात्र क्रिकेटचा. हे 2 नाद आहेत, हे कधी न संपणारे नाद आहेत. आणि प्रत्येक त्या क्षेत्रामध्ये मात्र जास्तीत जास्त कामगिरी देखील आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. सिंगल या ठिकाणी मात्र रन घेण्याचा प्रयत्न आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. तपस्या प्रतिष्ठानचे मैदान आणि या मैदानावरती सुरू असलेला आपण हा क्रिकेटचा घमासत पाहतायत. अगदी रखरख तो ऊन आहे, परंतु रखरख त्या उन्हामध्ये देखील मैदानावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे खेळत असताना आपण सध्या पाहत आहेत. विकेट चांगला बॉल पुन्हा मैदानावरती पाहायला मिळाला. सुधीरजी करावडे साहेब वेलकम, आपले सहर्ष स्वागत आहेत. युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे आपण पाहिलं तर अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला 2 धावसंख्या 8. गोलंदाज रेडी पुन्हा सनी. सनीचा बॉल पुन्हा मात्र चांगला पाहायला मिळाला, परंतु आता विकेट किपर चुकल्यात. बीट झाला चेंडू सीमारेषेच्या लगत झाला. क्षेत्ररक्षक आहे परंतु ते बनतील दर्शक. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील रन 4. दर्जेदार चौकार. हो साहेब, शेतकऱ्याची औलाद आहे. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू. बैल नांगरा सकट सकट सकट. म्हटलं ना की बैलगाडा शर्यतीचा नाद आणि दुसरा क्रिकेटचा नाद कधी न संपणारे 2 नाद आहेत, प्रत्येकालाच आहेत. गोलंदाज सनी. सनीचा बॉल आता आक्रमण. आसमानी टोळा लगावण्याचा प्रयत्न. ये तो मेरे बाय नाही परंतु दायात का खेळता. मैदानावरती चांगला कॅच कॅरी केलाय. एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न. मैदानावरती मिळाली विकेट. फलंदाज बाद. धक्का लागलाय महत्वाचा. आणि विकेट मिळाल्यानंतर आता तिथे आपण पाहिलं तर अजय होते. अजयनं चांगला कॅच कॅरी केला. एजोनं घेतला कॅच, मिळाली विकेट. बॅट्समॅन आउट. गॉन. HK Style. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. षटकातील पुढचा बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी अक्षयन आपण सध्या तिकडला पाहतायत. सनी पुन्हा एकदा. सनीचा बॉल आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेला, ड्राईव्ह केला गेला आहे. या ठिकाणी आपण धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या पुन्हा एकदा मात्र मैदानावरती वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत 13.
ओहो हो हो, बिग 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 हिट. बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार. मॅग्निफिसंट स्ट्रोक, दणदणीत खणखणीत षटकार, 6 रन. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर धावा आहेत. धावफलकावरती 19 धावा आहेत. जयेश मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती दाखल झालाय. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 3रं षटक मैदानावरती मार्गस्थ. पहिला बॉल, नो बॉलचा इशारा अंपायर करतायत आणि चक्क म्हणून गोलंदाजाला घोषित केलं गेलं आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर हेमंत ठाकूर सर त्या ठिकाणी स्कोरला एकदम पास पाहायला मिळालेत आणि डिसिजन मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाला मात्र चक्क घोषित केले गेलेले आहेत. फेअर डिलिव्हरी तुम्हाला टाकणं गरजेचं असणार आहे मैदानावरती आणि 9ची रन आहेत. ती रन आता मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. धावा धावफलकावरती 20. चला 9 घोषित केल्या गेल्या आहेत आणि नवीन गोलंदाज आता मैदानावरती वापरावा लागेल. नवीन गोलंदाजाला पुढे आता मैदानावरती आणावं लागेल. रणजित मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती येतात. नो बॉलला तुम्ही फिल्डिंग चेंज नाही करू शकत हे तर पंच सांगतायत आणि फिल्डिंगची रचना ते तुम्हाला फ्रीडच्या बॉलवरती तुम्हाला सज्ज ठेवावी लागेल. पुन्हा एकदा फ्रीडचा बॉल मैदानावरती आपण पाहिलं तर रणजित दाखल होत असताना पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉलला खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनला बॉल चालला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे तर बॉल अडवण्याचा प्रयत्न. फेकी छान झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फ्रीडच्या बॉलवरती मात्र फ्री हिट मोठा फटका जास्त नाही खेळू शकली आणि त्याचा फायदा मैदानावरती अगदी गोलंदाजांना झालेला दिसला. धावफलकावरती धावा संघाच्या पुन्हा एकदा वाढल्या गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ अजूनही शेष आहेत. पुढचा मॅच यानंतर होणारा मॅच जो आहे तो एका बाजूला आपण पाहिलं तर गुडेगरचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल पिंपलगाव. या 2 संघादरम्यान सेकंड राऊंडचा पहिला मॅच आहे. तो पहिला मॅच मैदानावरती खेळला जाईल. गोलंदाज रेडी. शॉर्ट बॉल लवकर पोझिशन मध्ये आले आणि बॉलला हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोर लाईटच्या डोक्यावरून मचने डेट हवा असा वाटणारा षटकार. 6 रन. हमने बातें करी सबसे अलग सबसे असली चाल पर से मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर
सगळ्या युट्यूब लाईव्हला भरपूर जण या मॅच सामना घेतात त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सर्वजण युवा चषक 2024 स्पर्धा पाहतात आणि युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई यांच्या अगदी माध्यमातून आयोजित असलेल्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. खुलब्या टप्प्याचा बॉल त्याला मात्र यॉर्कर लेनच्या बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला अडवत असताना क्रिकेटमध्ये नेहमी कहावत म्हणली गेली ना, अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो. हे क्रिकेटचं रहस्य आहे. चांगले बॉल आले तर चांगल्या बॉलला सन्मानही द्यायचा आहे आणि खराब चेंडू आले तर खराब चेंडूवरती अगदी तुटून पडायचे आहेत. ते मात्र सध्या मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न बॅट्समॅन करतायत त्या ठिकाणी. तिथे साळवी यावेळचा बॉल दांडी गुल करत असताना विकेट मैदानावरती मिळाली. मधली यष्टी मात्र या ठिकाणी वाकवली गेली आणि फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना बॅटर मैदानाच्या बाहेर जातील. आणखीन एक धक्का लागला टीम शेनाळे बोलांडेवाडी संघ. अ, 28 धावा आहेत आणि सध्या बिगू मामा मालाप आपल्या व्यासपीठावरती आहेत. प्रशांतजी पोस्टुरे सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांची इच्छा आहे आता नाचण्याची. पण आहे माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तुमची, खास करून आपण युवा क्रीडा कमिटीचे एक युवा चषकाचे आपण खास करून त्या फार्म हाऊसवरती होतो त्याचे एक व्हिडिओ पण आहेत. प्रत्येकाचे ॲक्शन रिॲक्शन आम्ही तिथे पाहिल्या होत्या. आता ते निलेशजी दामनेही सांगतात मला, पण निलेशजी दामने यांची एक शॉर्ट क्लिप्स आहे माझ्याकडे. पण ते शॉर्ट क्लिप्स पाहिली ना तर ती आता इंडी स्पोर्ट्सला टाकू की नको टाकू हाही विचार आहे. पण ती टाकली तर आणखीन मजा येईल. धावपलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 22 रन ऑन डी बोर्ड लगावले गेलेले आहेत. 28 हवेत 28 हवेत. एका बाजूला आपण पाहिलं तर नितेश साळवी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानावरती आल्यात. अमित दाखल होत असताना पाहायला मिळतात. अमित यांच्यावरती देखील जबाबदारी आहे. जबाबदारीचं भान ठेवून त्यांना मैदानावरती बॅटिंग करायचे आहेत. पण समोरच्या घडीला जर आपण पाहिलं तर रणजित नावाचे खेळाडू आहेत, ते देखील काही कमी नाहीत. ते देखील दाखवून देतात चांगली गोलंदाजी करणं. हवेमध्ये खेळलेला चेंडू फटका फसलाय का? हो हो, क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि चेंडू मात्र निघून गेला. निलेश दामने गोटा अंपायर यांच्या स्वागतासाठी चौकार. अभी मजा आएगा ना थँक्यू. धावपलकावरी धावा संघाच्या जर पाहिलं तर धावपलकावरी धावा 32 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र आपण पहिला खेळला गेलात. एक धाव मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. ओ हो हो, रनिंग बिटवीन द विकेट घडेल का? दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न भागविल का भागवाली कहाणी. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातील. विकेट मिळालेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत. संघाच्या एकूण धावा 33 धावा ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. विकेटचं बदल गॉन. आपली यारी जगात राहिले भारी इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत राहाय आमची पावर हाय, धनका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी. सध्या घडीला आमचे जवळचे मित्र टिकू सिंगर आहेत, जे टिकू सिंगर सध्या आमच्या बाजूलाच बसलेले आहेत आणि आज आमच्या जोडीलाच आलेले आहेत. धावफलकावरती धावा संघा सध्याच्या घडीला जर आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावरती आहेत. विकेट मैदानावरती मिळालेले आहेत. परंतु दुसरी धाव जोखीम पत्करणारी होती की नाही होती याची चर्चा रंगली होती मैदानावरती. एक चौकार मैदानावरती खेळल्यानंतर दुसऱ्या बाजूने विकेट मैदानावरती अमित यांची विकेट मैदानावरती मिळाली होती. रोनक मैदानावरती गोलंदाज आहेत. आकाश नवीन बॅट्समॅन नॉन स्ट्राईक येण्यावरती रोनक मैदानावरती आलेले आहेत. आणि बिकुमामा मालप अगदी बट्टेवाडीमध्ये ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी अनंत गुरुजी सर कोकणाचे आपले अनंत गुरुजी सर हेही एक गोड व्यक्तिमत्व आहेत. ते देखील त्या ठिकाणी आपल्याला मिळाले होते आणि भरपूर साऱ्या गोष्टीचा संवाद अनंत गुरुजी सर यांच्यासोबत आम्ही तिथे साधला होता. शॉर्ट डिलिव्हरी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पूल केला, पाठीमागे चाललाय बॉल, फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. एक रन मिळाला. दुसरा रनचा प्रयत्न, चेंडू मात्र पाहता सीमारेषेची वेस ओलांडलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फरार. मिळतील रन 4, दर्जेदार चौकार.
धावा 37 धावा 37 ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. हवेमध्ये खेळलेला फटका चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जाईल, आउट ऑफ दी पार्क निघून जाईल का, तर पंचाचा सिग्नल. यस, डेफिनेटली आउट ऑफ दी पार्क. मॅक्सिमम यूज इट. आणखीन एक दर्जेदार बहारदार षटकार 6 रन. तुम जैसी तीनों का सहारा है दोस्तों. धावा धावलकावरती 43 धावा. अगदी एक मित्राला तर एका मित्राचं ओळख मैत्रीमध्ये रूपांतर होतं आणि मैत्रीपूर्ण संबंध आज जवळपास युवा क्रीडा कमिटीच्या जे संपूर्ण टीम आहेत, जवळजवळ 20-25 जणांचा एक संपूर्ण स्लॉट आहेत आणि तो मात्र मैत्रीपूर्ण संबंध नेहमी राहिलेला आहे. चेंडूला मात्र पुन्हा पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक कडक मॅक्सिमम यूज इट षटकार 6 रन. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, बिलियन बार शुक्रिया. डीलिंग सध्या मोठ्या फटक्यांमध्ये सुरू आहे. 4-6-6 अगेन मैदानावरती काय घडणार. 4-6-6 आतापर्यंत आलेले आहेत. 49 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर शिनाले बोलांडेवाडी संघाची. आणखीन आक्रमण करण्याचा प्रयत्न, एरियल रूट घेऊन चेंडूला खेळला गेला. चेंडू सीमारेषेच्या लगत चालला. 1 रन घेतला. नितेश साळवी स्ट्राईक एनवरती जाण्याचा प्रयत्न करणार. स्ट्राईक त्यांना देण्याचा प्रयत्न देखील मैदानावरती होणार आणि त्या ठिकाणी आता विकेट सॅक्रिफाय मैदानावरती करावी लागेल. फलंदाज बाद होतात, परंतु एक चांगली गोष्ट काय मैदानावरती आहे, स्ट्राईक नितेश साळवी यांना देण्याचा प्रयत्न झालेला आहे. धावा धावफलकावरती 50. काही गोष्टीला तोड नाही, परंतु सध्याच्या गाडीला जर आपण पाहिलं तर म्हणून म्हटलं की मित्र, जर एक मित्राला तर मैत्री होते, मैत्री जर निर्माण झाली तर त्या मैत्रीचं रूपांतर होतं नात्यामध्ये. आज खरं हे संपूर्ण मित्र परिवार मात्र एकत्रित आलेले आहेत. हवेमध्ये खेळलेला फटका पुन्हा नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, परंतु पुन्हा एकदा मैदानावरती 2 धाव्यांसाठी वळणार आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी आता शेष असणार आहेत. शेवटच्या बॉलवरती कहाणीमध्ये काही ट्विस्ट असेल का, याच्यानंतर होणारा मॅच आहे. गुडेगर, अमोल वैराग एक स्टार खेळाडू म्हणून नेहमीच आपण मंडणगड विभागामध्ये पाहिलेला आहेत आणि त्यांच्या जोडीला श्रीतीज हे देखील खेळाडू आपण पाहणार आहोत. आणि या पिंपलगावचा संघ एक महत्त्वाचा संघ तो देखील मानला जातोय. रन आहेत 52, 52 धावा. शेवटचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती पुन्हा खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल. 1 रन तर त्या ठिकाणी मात्र सहजरित्या मिळवले आहेत. दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि दुसरी धाव या ठिकाणी घेत असताना मात्र फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. धावा धावफलकावरती बनवल्यात पहिल्या डावामध्ये 53 रन आणि विजयासाठी रन करायचे आहेत 54. 54 धावेचं लक्ष 4 ओव्हरमध्ये असणार आहेत. काय होतील की नाही होणार याचं आपण लगेच त्या दिशेने वळणार आहोत, परंतु टॉस केला जाईल पिंपलगाव आणि गुडेगर. चला यायचंय.
चला टॉस. ओव्हर 3 ओव्हरचा मॅच. टॉस पॉवर प्ले नाही. सेकंड राऊंड पहिला मॅच आणि टॉस छापा म्हटला गेला या ठिकाणी. पाहूया काय आलाय. छापा झालाय. पिंपलगाव संघानं टॉस जिंकलेला आहे. थोडक्यात डिसिजन काय. फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला या मॅचसाठी असणार आहेत. दुसऱ्या बाजूला अमोल वैरागत नाही शुभेच्छा देऊयात आपण. पिंपलगाव विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करायची टीम घोडेगर संघाला 3 ओव्हरचा मॅच नेक्स्ट असणार आहे. चला चला मैदानावरती क्षेत्ररक्षण लाभ आणि चला बॅट्समॅन पाठवायचे. बॅट्समॅन लक्ष मोठं आहे परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही गोष्टी इम्पॉसिबल नाहीत. सर्व काही गोष्टी पॉसिबल आहेत. आज मैदानावरती पुन्हा आता काय घडणार याची चर्चा रंगणार आहेत. युवा क्रीडा कमिटी मंडळगड मुंबई आयोजित आपण पाहतात युवा चषक 2024चा पहिला शानदार आणि दमदार पर्व सध्या सुरू आहे. 2 बॅटर मैदानावरती जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण पुन्हा डीजे आकाश यांच्या दिशेने बोलूयात. एनडी स्पोर्ट्स लाईव्हला आपण पुन्हा या स्पर्धेचं प्रक्षेपण आहेत ते प्रक्षेपण पाहत आहात. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. 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 देख लो मेरे दिल के नगीने में. देख लो मेरे दिल के नगीने. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाजी ट्रॅकवरती लक्ष या मैदानावरती जर आपण पाहिलं तर लक्ष आहे 54 रनचं. 54 रन मैदानावरती करायचे आहेत. 54 धावा मैदानावरती करायच्या आहेत. 4 ओव्हरचा मॅच आहे. 24 बॉलमध्ये 54 धावा सहज सोप्या अवघड नाही म्हणता येणार. या संपायस मैदानावरती रेडी आहेत. मॅचला सुरुवात होईल. राही शेख सर जिथे राहील तिथे सर्व काही गोष्टी पाहिल असे राहील. मैदानावरती सध्या अंपायर्स राही शेख सर यांना आपण पाहत आहेत आणि त्याच दिशेनं आपण पुन्हा त्या मैदानावरती वळतो की हे मैदान आहेत
हे मैदान सकाळी थोडंसं अगदी म्हणजे मंदावलेलं असं जिथे मोठे फटके नाही आहेत, पण दुपारचं सत्र जसं 12 वाजलं ना की 12 वाजण्याच्या सुमारास जवळजवळ 3-4 च्या सुमारामध्ये मोठे फटके इथे मात्र जास्तीत जास्त डिलिंग ही मोठ्या फटक्यामध्ये कळली जात आहेत. 4 नंतर पुन्हा आणखीन एक सत्र असते या मैदानावरती जिथे बॅलन्सिंग क्रिकेट हे नेहमी आपण पाहिलेलं आहे. पुन्हा मॅचच्या दिशेने जाऊयात. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. पहिला बॉल समोरच्या दिशेने हिट करण्याचा प्रयत्न बॉलला खेळला गेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडूवरती येतोय. त्या ठिकाणी देते साळवी बॉलला मात्र अडवत असताना पाहायला मिळाले. फिल्डिंग करतात 1 रन मात्र या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने संघाची सुरुवात श्री गणेशा एका धावेने आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण मॅनेजमेंट टीममध्ये रोहनदादा बैकर देखील आज या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. गोठा अंपायर यांना आपण पाहिलं तर प्रशांतजी पोस्टुरे, त्याच्यानंतर प्रीतीजी नातकर असतील, प्रत्येक जण ॲक्युरन्सी आपली दाखवत आहेत. दिलेली जबाबदारी दिलेली भूमिका या ठिकाणी मात्र बजावण्याचं काम करत आहेत. युवा क्रीडा कमिटी म्हटलं तर आज जवळजवळ 25 ते 30 जणांची टीम आज या ठिकाणी अथक प्रमाणे चांगलं काम मात्र सातत्याने करताना पाहायला मिळालेले आहेत. बागपूरला गेले कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर मात्र त्या ठिकाणी चुकत असताना पाहायला मिळाले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. एव्हरी लिटिल थिंग काउंट इन क्रायसिस, पण त्यांचा बाईचा इशारा. संकटाच्या समयी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी या नेहमी काउंट होत असतात. आज या ठिकाणी आता मैदानावरती एका धावेचं जे महत्त्व आहे ना, ते एका धावेचं महत्त्व नेहमी आपण ज्यावेळी शेवटच्या त्या बॉलवरती एका बॉलमध्ये 1 रनची गरज, एका बॉलमध्ये 4, 5, 6 या धाव्यांची गरज असते ना, त्यावेळी एका धावेचं महत्त्व हे नेहमीच आपण पाहिलेलं आहे. आज पुन्हा त्या मैदानावरती ते पाहायला मिळेल का? गोलंदाज फुलटच बॉल, त्याला मात्र मिडल ऑफ द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र सीमारेषेच्या लगत खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. 1 रन तर घेतला, दुसऱ्या धावेसाठी वळायचं होतं, परंतु या स्नो वेट ह्या 3 गोष्टीचा मात्र योग्य रीतीने वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. दोन्ही बॅटर आणि धावफलक्यावरती धावा आहेत त्या मात्र 3 धावा. सुरुवात संत आणि सावध आहेत, परंतु संत आणि सावध सुरुवात मैदानावरती तुम्हाला तो वाढवावी लागणार आहेत, कारण की प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला मॅक्सिमम 1 ते 2 मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत, तर तुम्ही त्या विजयाच्या दिशेने आगेकूच वाटचाल करू शकतायत. धावफलक्यावरती धावा 3. बागपूरला गेला पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडूला सीमारेषेच्या लगत खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. 1 रन तर त्या ठिकाणी घेतली गेल्या. सिंगलच्या माध्यमातून धावफलक्यावरती धावा आहेत त्या मात्र 4 धावा आतापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत. उर्वरित अजूनही चेंडूचा विचार केला तर मैदानावरती 2 बॉल शिल्लक असणार आहेत. 2 बॉलमध्ये मैदानावरती काय घडेल याची देखील चर्चा रंगणार आहेत. पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल आहेत. समोर खेळलाय. वॉट अ शॉट. मिड ऑफला मात्र क्लिअर करताना बॉल निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार खणखणीत चौकार. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी. वेलकम बॅक. मधुर सुपरहिट सॉंग नंतर आपण पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येतो जिथे धावसंख्या धावफलकावरती आहे 8. चेंडूचा कळ मैदानावरती संपला गेला आतापर्यंत 5. लास्ट बॉल म्हणून म्हटलं ना, एका मोठ्या फटक्याची तुम्हाला मैदानावरती नेताना गरज होती. तो मोठा फटका तर मैदानावरती आलेला आहे. शेवटचा बॉल पाहूया. आक्रमण आता चौकारानंतर डिलिंग केली जाईल ती मात्र षटकारामध्ये. एक मोठा फटका आणि दुसरा मोठा फटका मोमेंटम शिफ्ट करणारा आता मैदानावरती आलेला आहे. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. पहिलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या 4 सिंगल नंतर 1 चौकार 1 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 14 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. करायच्यात मैदानावरती रन 54 आणि 54 रनचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये 14 रन या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानावरती आता बाकी असेल आणि 3 ओव्हरमध्ये बरोबर 40 धावा या ठिकाणी करायचे आहेत. काय घडेल याची चर्चा आपण मैदानावरती करूयात. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक. हम दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ नाम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी. राम की निकली सवारी, राम जी की लीला है नारी. थँक्यू. आता मापरलचे काही खेळाडू मागे बसले त्यांना पण नाचायचं, पण आता बिचारे नाही नाचू शकत आहेत. प्रत्येकाचं आता मन नाचण्याची इच्छा प्रत्येकाची आहे.
पण काय करणार, नाचायला गेलो तर कॅमेरा त्यांच्यावरती येईल म्हणून प्रत्येकजण नाही नाचत. इथून आता विजयासाठी विचार केला तर 18 बॉलचा खेळ, 18 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. आपण एका गोष्टीचा उल्लेख केला, पहिल्या 4 सिंगल घेतल्यानंतर मैदानावरती काय होणार, 2 बॉलवरती 2 मोठे फटकेही आले आणि तिथून आता मॅच बदलली गेली आहेत. धावा फलकावरती संघाच्या आहेत त्या मात्र जवळपास 14 करायच्यात मैदानावरती 40. 13ची सरासरी आता मेंटेन करायचे, 13.33 जवळपास 13.33च्या सरासरीने आता मैदानावरती बॅटिंग करायची आहेत. 13 तुम्ही जर एका ओव्हरमध्ये घेतलात तर 13ने बरोबर 39 तुम्ही 40 पर्यंत पोहोचू शकतायत आणि ती आता डिलिंग तुम्हाला मैदानावरती करावी लागणार आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. दुसरं षटक करण्यासाठी आपण पाहिलं तर आकेश खेळाडू मात्र येताना पाहायला मिळत आहेत. टीम शेनाळे बोलांडेवाडी संघाच्या माध्यमातून आपण या खेळाडूला पाहतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भट्टीवाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. एक निसर्गरम्य गाव भट्टीवाडीचं गाव आहे. अगदी डोंगर खास करून त्या कडामध्ये बसलेलं गाव आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जिथे आपण पाहिलं सावित्री नदीचं संपूर्ण नयनरम्य दृश्य दिसणारं गाव मात्र आपण पाहिलं तर भट्टीवाडीचं गाव आपण त्या ठिकाणी पाहिलं. 18 बॉलचा खेळ शेष, 18 बॉलमध्ये विजयासाठी 40 रनची विशेष गरज. पहिला बॉल मैदानावरती आकेश यांचा पाहायला मिळेल. चला घाई करा, घड्याळामध्ये टाइम जर पाहिलं तर सध्याच्या घडीला 12:15च्या सुमारास आपण आहोत. जिथे पहिला लॉट सुरू आहे. पहिला लॉटचा आपण पाहिलं तर हा मॅच शेवटचा मॅच आहे जो पहिल्या राऊंडमधील. फुल टच बॉल कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर केला जाईल का, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, बॉल लढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गलतीचे मिस्टेकवाली फिल्डिंग मात्र मैदानावरती झाल्या आहेत. आता सिंगलला डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता मैदानावरती 3 रन या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. चांगली बॅटिंग रोशन आणि प्रीतम यांच्या माध्यमातून. रोशन आपल्या भिकू मामा यांचे सुपुत्र आहेत, ते सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि मामा आहेत आणि मामा आम्हाला प्रत्येक गोष्टीची ॲक्युरन्सी आहेत. परंतु सध्या मैदानावरती रोशन आणि दुसऱ्या बाजूला प्रीतम यांची देखील आता बॅट मैदानावरती बोलू लागलेले आहेत. पार्टनरशिप आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला करणं गरजेचं आहे. जसं नवरा बायकोचं खास करून संमेलन असणं घरामध्ये गरजेचं असतं, तसं क्रिकेटमध्ये 2 बॅट्समॅनचं संमेलन असतं खूप गरजेचं असतं मैदानावरती. फुलटच बॉल कॉपी बॉक्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न परत चेंडूला खेळला गेला. चेंडू सीमारेषेच्या लगत आलाय. 1 रन त्या ठिकाणी मिळवलं. दुसरं धावेसाठी कुठल्याही प्रकारचा विचार नाही करत एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करतायत त्या ठिकाणी रोशन. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेलेली आहे 18 धावा. प्रत्येकाच्या अगदी पाहिलं तर आपण हृदयामध्ये अधिराज्य गाजवणारा कुठला खेळ असेल तर क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला आवडतो. क्रिकेटचा खेळ मैदानावरती घेऊन येतो. क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानावरती बॅट आणि बॉलमध्ये खेळण्यासाठी भाग पडतो. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची सुरुवात जी आहे ना ती क्रिकेटच्या बॅटपासून झालेलीच आहेत, लहानपणी देखील. फटक्या मात्र पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, खोलबट टप्प्याचा बॉल तळला गेला, त्याला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर मात्र मिळालेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धावाचा पूर्ण केला जातात. तिसऱ्या धावेसाठी मात्र पुन्हा धाव मिळालेल्या आहेत आणि 1 वेळा नाही आता 2 वेळा घडल्या आहेत. आधी देखील अशाच प्रकारची घटना घडली होती जिथे एक्स्ट्रा कव्हरला बॉल मात्र ट्रॅव्हल झाला, त्याच्यानंतर पुन्हा त्या डीप मिड विकेटला हा प्रकार मात्र मैदानावरती घडला गेलेला आहे. काही जणांना क्रिकेटचा खेळ खेळून आनंद मिळत असतो तर काही जणांना क्रिकेटचा खेळ हा पाहून आनंद मिळत असतो. काही जण क्रिकेटचे इतके दर्दी असतात की कामावरती जॉबवरती पर्सनल कुठेही असले परंतु क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी प्रत्येक जण येणार आणि प्रत्येकाच्या नसामध्ये रक्तामध्ये क्रिकेटचा खेळ आहेत. सध्या आमच्या टिकू सिंगरही आहेत, त्यांच्या देखील नसामध्ये क्रिकेटचा खेळ आणि गायकी आहेत, त्यामुळे आज पुढे आहेत. 21 धवलकावरती 21 धावा आहेत. गोलंदाज रेडी. पुन्हा द लेफ्ट आर्म स्विच हिट, परफेक्टली हिट, मिडल ऑफ द बॅट, स्विच नाही, स्वीट हिट. बॉल चालाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल आपण पाहूयात. या ठिकाणी पंच वलटात आमच्या दिशेने आणि कळवत आहेत हा बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. सध्या आर्यन स्कोरिंगचं काम करतात. स्कोरिंगला देखील आता महत्व आहे ना. दिवसाभरामध्ये जर तुम्ही कुठे गेलं तर 1000 रुपये भेटतात, प्लस जेवण खावण सर्व भेटतात. जेवणही भेटतात आणि पगारही मिळतोय. 1000 रुपये दिवस सुरेल स्कोररला. चांगल्या पद्धतीने जर केलं ना तर आहे स्कोप आहे, भरपूर स्कोप आहेत याच्यामध्ये. धावलकावरती 25 25 ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहे धावसंख्या. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुन्हा लेफ्ट आर्म चांगली बॅटिंग मैदानावरती सध्याच्या घडीला सुरू आहे. रोशन मालप आपल्या भिकू मामा यांचे सुपुत्र रोशन मालप. आक्रमकतेचं दुसरं नाव रोशन भिकू मालप मैदानावरती बॅटिंग करतायत आणि त्यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर कडक बेधडक षटकार.
धावलक्यावरती 31 धावा आहेत आणि रविवारचा दिवस म्हणलं तर जय मल्हार खंडोबाचा दिवसही असो, पण सध्याच्या घडीला आता भिकूमामा खुश आहेत. ज्या ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केल्या त्या भिकूमामा मालप यांच्या माध्यमातून केले गेलेले आहेत. क्रिकेटच्या दर्जात पाणी हवा आहेत. याच्यानंतर मैदानावरती आपल्या आयोजन कमिटीची टीम पाणी आहेत, तो पाणी लगेचच आपण पाठवून देणार आहात. धावा 31. धावा 31 करायच्यात मैदानावरती रन. टार्गेट होतं 54 धावेंचं. 54 धावेचा पाठलाग करताना काय बॅटिंग सुरू आहे. अफलातून बॅटिंग बाय रोशन मालप. मैदानावरती पुन्हा घणाघाती बॅटिंग करतायत. शफल झाले, खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती लगावला गेला त्या मात्र 32. करायच्यात मैदानावरती रन 54. 54 रनचा टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी मात्र सुरू आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकणार आहोत डीजे आकाश यांच्या माध्यमातून आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येणार आहोत, जिथे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धावींची गरज या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहेत. किरण NG शंकराला माझ्या हत्यावाला माझ्या चला 12 बॉल म्हणजे विजयासाठी 22 धावांची गरज आहे. चालू असलेली मॅच बट्टीवाडी आणि बट्टीवाडीच्या केस आपण पाहिलं तर शेनाले बोलांडेवाडीचा संघ सध्या मैदानावरती आपण पाहतायत. नितेश साळवी मैदानावरती आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. रंगणारा क्रिकेटचा खेळ, रंगणारा क्रिकेटचा मॅच आणि रंगणारी आज जर पाहिले तर युवा चषकाची 2024 ची दर्जेदार मेजवानी. 12-22 पटका खेळाचा प्रयत्न. पहिल्याच बॉलला मात्र आपण पाहिलं तर अंपायर या ठिकाणी स्कोअर लेग अंपायर मात्र कळतायत नो बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक गोलंदाजाला चक्क म्हणून घोषित केलं गेलेलं आहे. स्ट्रिक्टली अंपायर आहेत सध्याच्या घडीला मैदानावरती. प्रत्येक गोष्टीवरती अॅक्युरन्सी लक्ष त्यांचं सध्या आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती सिंगलही कंप्लीट झाला आणि नो बॉलही आलेले आहेत. यानी की 2 धावा आता एक्स्ट्राच्या स्वरूपाने ऍड झालेल्या आहेत. धावा फलकावरती 34 षटकारामध्ये पोहोचले आहेत. अजूनही 20 धावेची मैदानावरती गरज असेल. 12 बॉलचा खेळ असणार आहेत आणि 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज. चला 12 बॉलमध्ये विजयासाठी 20 धावेची गरज आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती अमित दाखल होत असताना पाहायला मिळतात. अमित सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल 20. फ्रीटचा बॉल पुण्यात लगावण्याचा प्रयत्न. स्ट्रोक खेळला गेला समोरच्या दिशेने. नितेश साळवी चेंडूवरती वेगाने पुढे येतात. बॉल कव्हर करतात. फेकी चांगली करतायत. एकाच धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. 11 बॉलचा खेळ शेष आहे आणि 11 बॉलमध्ये 19 धावांची अजूनही गरज आहे. 2 अंपायर सध्या मैदानावरती राई शेख सर आणि दुसऱ्या बाजूला हेमंत ठाकूर सर मैदानावरती आपण पाहतायत. 11 बॉलचा खेळ. 11 बॉलमध्ये 19 धावांची गरज. कोण मॅच जिंकणार, कोण सामना जिंकणार, कोण या मॅच मध्ये आपला धीरज गाजवणार आणि कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दाखवणार याच्यावरती देखील सध्याच्या घडीला नजर आहेत. त्या नजरा मात्र प्रत्येकाच्या लागल्या गेलेल्या आहेत. 11-19. ओहो हिट वॉल शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय रोशन भिकू माळप. रोशन माळप यांच्या बॅटमधून आणखीन एक कडाडती प्रहार, दर्जेदार षटकार. आणि भिकू मामा माळप यांच्याकडून 500 रुपये. म्हणून मी सुधीरजी करावडे यांचा वेट करतो कधी येणार. भिकू मामाला कधीच सांगणार, पण भिकू मामाने आता 500 रुपयाचं प्राइस आहेत ते लावले गेले आहेत. रोशन माळप यांना षटकारासाठी 500 रुपये. पंढरपुरात
या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग. थँक्यू. धावा धावा धावलकावरती 41 धावा, 13 धावेच्या जुनी मैदानावरती गरज. आणि भिकुमामा मालाप यांच्याकडून आपले सुपुत्र रोशन भिकू मालाप यांना मात्र 500 रुपयाचं प्राइज आहेत ते मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहेत. एक स्पर्धा गणेश कोणच्या नगरीमध्ये देखील आपण पाहिलं होतं, खास करून रोशन यांना. यावेळचा बॉल आता मात्र अंपायर नो बॉलचा कॉल काउंट करतायत. विकेटच्या देखील बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्रिजच्या किती बाहेर बॉल मात्र गेलेला आहेत आणि पंचाने मात्र लगेचच सांगितलेलं आहे हा बॉल नो बॉल आहे आणि नो बॉल असल्या कारणामुळे पुढचा बॉल देखील असणार आहे तो फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती तुम्ही फ्री फटका, फ्री हिट त्या ठिकाणी मुक्त फटका तो तुम्ही मैदानावरती खेळू शकतायत. धावा फलकावरती लगावलं गेलं सध्याच्या घडीला 42, 42 रन, 12 रनची गरज. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा अंपायर राहील सर करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी विचार केला तर जवळपास 11 धावींची गरज आहे. जास्तीत जास्त नो बॉल, जास्तीत जास्त व्हाईट बॉल या इनिंगमध्ये मात्र पाहायला मिळालेले आहेत. दबाव थोडासा जाणवतोय मैदानावरती. खुलवा टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे टाकलेला बॉल त्याला मात्र कळला गेला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर नितेश साळवी चेंडूवरती पुन्हा देत आहेत. एकला डबलमध्ये कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 रन ऑन दी बोर्ड लगावल्यात. मैदानावरती मॅच जिंकण्यासाठी अजूनही 9 धाव्यांची गरज आहे. या षटकातील विचार केला तर आतापर्यंत योग्य बॉल फेकले गेलेत ते मात्र जवळपास 3 बॉलचा खेळ संपला गेला आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेला. डॉट बॉल मैदानावरती येतोय. 8 बॉलचा खेळ शेष आहे. 8 बॉलमध्ये विजयासाठी 9 धावींची गरज आहे. 8-9 वाला मॅच. गोलंदाजी ट्रॅकवरती होत विकेटने पुढचा बॉल हिट करण्याचा प्रयत्न. रोशन मालाप यांच्या बॅटमधून चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम यूज इट. व्हॉट अ शॉट. थँक्यू. 10 चेंडूचा आतापर्यंत षटक झालेला आहे. म्हणजे एकदाच 2 ओव्हर टाकून घेतलेले आहेत. ही आठवण असताना प्रत्येकाला 2 धावीची या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मॅचला जिंकण्यासाठी आता 3 धावीची गरज आहे. आणि हिट केलाय. हा मॅच संपला याच ओव्हरमध्ये. 3 षटकांमध्ये बरोबर मॅच संपला गेला आहे. रोशन मालाप यांची आक्रमक विस्फोटक अंदाजामध्ये केलेली बॅटिंग, जवळपास त्यांनी ठोकलेले 5 षटकार आणि चौकार निषेध. रोशन मालाप यांनी बॅटिंग करत असताना रन बनवल्या ते आपल्याला पाहायला मिळाल्या. जवळपास 45 धावा नॉट आउट रोशन मालाप यांच्या पाहायला मिळालेल्या आहेत. 13 बॉलमध्ये रोशन मालाप यांनी 45 रन या मैदानावरती ठोकलेले आहेत आणि भिकू मामा खुश आहेत. 500 रुपयाचा प्राइज देखील त्यांना दिला जाणार आहे. चला, रोशन मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत, पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काही वेळामध्ये दिला जाणार आहे. चला, रोशन